बघा सगळं तुम्हाला जे पहिलं जे असणार आहे तेच सगळं असणार आहे. म्हणजे जे शेकडवर आपण शिकलो नाही तेच. नफा तोटा म्हणजे काय असणार, व्यवहारामधलं सगळं असणार आहे. म्हणजे व्यवहारामधलं काय काय, आता ज्यावेळेला आपण एखादा व्यवहार करतोय, व्यवहार म्हणजे काय करतोय आपण, बघा एका दुकानात गेलो, तुम्हाला त्याला फसवू पण शकतोय ना. ज्यावेळेला बघा वजनात तो काटा मारत असतोय, किंवा तुम्हाला एखादी किंमत वस्तू 80 रुपये आणि 100 रुपये विकतोय, म्हणजे त्याचा नफा झाला ना तो. आणि पण त्यानं 80 रुपयाला आणून जर 20 रुपयाला विकली तर त्याचं काय झालं, लक्षात आलं का? म्हणजे तुम्हाला काय करायचं असते, शेकडा नफा आणि शेकडा तोटा. तुम्हाला शेकडेवारीमध्ये जे सूत्र दिलं आपण, शेकडा नफा आणि तोटा म्हणजे काय, शेकडा नफा किंवा तोटा हा नेहमी कशावरती काढायचा, खरेदी किमतीवरती. ठीक आहे, बघा नीट समजून घ्या कन्सेप्ट काय आहे. जो आपण पर्सेंटेज टॉपिक बघितलाय शेकडेवारी, त्याच टॉपिक वरती सगळं डिपेंड आहे. आता आपल्याला जे काय विचारलेलं असतं त्याच्यानुसार आपण एक्स कन्सिडर किंवा करून, किंवा खरेदी किंमत किंवा विक्री किंमत. आता खरेदी किंमत म्हणजे काय असते मला जरा सांगा अगोदर. खरेदी किंमत ज्या किमतीला वस्तू खरेदी केली. आता पण त्याच्यामध्ये खरेदी किमतीमध्ये हे पण इन्क्लूड होतंय की ट्रॅव्हलिंगला किती पैसे गेले, बरोबर आहे, त्याच्यावर टॅक्स किती लागला, हे सगळं इन्क्लूड कशावरती होणार, खरेदी किंमत. बरोबर, खरेदी निव्वळ खरेदी किंमत, निव्वळ विक्री किंमत. विक्री किंमत म्हणजे काय, डायरेक्टली तुम्ही ग्राहकाला जेवढ्याला विकले ते डायरेक्टली विकले ते विक्री किंमत. लक्षात आलं. नफा कधी होणार आहे, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर नफा होणार आहे. काय म्हणतो मी बघा, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर नफा. म्हणजे याचा अर्थ काय झाला बघा, नफा बरोबर आपलं सूत्र काय झालं सांगा, विक्री किंमत म्हणजे विक्री येतो, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. बघा नफा आणि तोटा आपला टॉपिक चालू आहे, नफा तोटा. बघा नफा काय झाला बघा, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. कारण का, विक्री किंमत जास्त असणार ना. समजा मी 500 रुपयाला एखादी वस्तू खरेदी केली, पेन मी 500 रुपयाला घेतलाय, मी 700 रुपयाला पेन विकला, मला किती नफा झाला, 200 रुपये नफा झाला. आता सेम तसंच बघा, तोट्याचं पण आपलं सूत्र काय झालं, तोटा कधी असणार, तोटा कधी होणार आहे सांगा मला अगोदर. खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त असेल तर. म्हणजे तोट्याचं सूत्र काय झालं सांगा, खरेदी किंमत वजा विक्री किंमत. हे काय पाठ करायची गरज आहे का हो, हे जनरली आपल्याला आलं पाहिजे. फक्त काय आहे, माहित असावं म्हणून आपण लिहितोय, पण हे पाठ करायचं किंवा काय जनरलच आहे ना आपल्याला. आता पुढे बघूया, आता मी ह्याच्यावरूनच शेकडा नफा किंवा तोटा जे मला सूत्र दिलं होतं का ते. आता बघा शेकडा नफा अब्लिक तोटा, किंवा शेकडेवारीमध्ये नफा किती झाला तोटा किती झाला हे काढायचं असते ना. त्यावेळेला बघा आपण काय टाकणार, वरती जो नफा झालाय तो नफा अब्लिक तोटा. जो काय झालेला असेल तो, तुम्हाला नफा काढायचा आहे नफा घ्या, जो काय नफा झालाय तो. तुम्हाला तोटा काढायचा तोटा घ्या, डिवाइडेड बाय काय ना खरेदी किंमत. कारण काय रे, कारण शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवरती काढतात, नेहमी खरेदी किमतीवर काढतात. तुम्हाला काही ठिकाणी सूट देतील. तुम्ही ज्यावेळेला सूट म्हणजे काय माहिती आहे ना, डिस्काउंट. तुम्हाला डिमांडला वगैरे तुम्ही खरेदी करायला गेला तर तिथं डिस्काउंटेड प्राइस म्हणून असते बघा, दिलं असते ना, म्हणजे सूट देऊन दिलेलं असते. आणि त्याच्यावरती दर्शनी किंमत असते. दर्शनी किंमत म्हणजे काय, जी आहे ती दर्शनी किंमत झाली की आपल्या ह्याच्यामध्ये. दर्शनी किंमत म्हणजे 30 किंमत आपण असं काय शिकलेलं. आणि लक्षात ठेवायचं, सूट ही नेहमी दर्शनी किमतीवर दिली जाते. सूट ही नेहमी दर्शनी किमतीवरती दिली जाते. लिहून घ्या, नफा तोटा. नफ्याचे सूत्र पहिल्या झाल्या, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. हे काही सूत्र नाही, ते आपल्याला लागणार आहे की पुढे पुढे आपण कसं करायचं ते. तोटा लिहून घ्या, खरेदी किंमत वजा विक्री किंमत, खरेदी किंमत वजा विक्री किंमत. त्याच्यानंतर शेकडा नफा अब्लिक शेकडा तोटा इज इक्वल टू नफा अब्लिक तोटा वर अंशामध्ये लिहा आणि डिवाइड मध्ये काय लिहा, खरेदी किंमत गुणिले 100 लिहायचं राहिले बघा इथं, गुणिले 100. कारण शेकडेवारीमध्ये रूपांतर करायचं ना आपल्याला, त्याला गुणिले 100 लिहायचं राहिले ते व्यवस्थित लिहून घ्या, गुणिले 100. गुणिले 100 व्यवस्थित लिहा ते. ठीक आहे, त्याच्या खाली लिहा, त्याच्या खाली सूट ही नेहमी खरेदी किमतीवर दिली जाते. सूट ही नेहमी खरेदी किमतीवरती दिली जाते. दर्शनी किमतीवरती दिली जाते. सॉरी काय ना, सूट ही नेहमी दर्शनी किमतीवरती दिली जाते. आणि ते जे मी म्हणतो खरेदी किमती ते कशावरती काढले जाते, शेकडा नफा
किंवा तोटा. त्याच्यावरती वाक्य लिहायचं म्हटलं तर किंवा त्याच्या खाली लिहा. शेकडा नफा ऑब्लिक तोटा हा नेहमी खरेदी किमतीवरती काढला जातो. खरेदी किमतीवरती काढला जातो. शेकडा नफा ऑब्लिक तोटा खरेदी किमतीवरती काढला जातो. ठीक आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, आपण हा टॉपिकच संपतो याच्यावरती. ह्याच्यात काही सुद्धा दुसरं नाहीये. डायरेक्ट एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्याला काय लक्षात ठेवायचं हे सगळ्यांना जमलं पाहिजे. बघा आता समजा मी प्रश्न काय विचारतोय बघा. मी मगाशी जो प्रश्न विचारला 500 रुपयाला पेन खरेदी केलाय, मी 700 रुपयाला विकला, म्हणजे मला शेकडा किती टक्के नफा झाला. बघा 500 रुपये खरेदी किंमत झाली का, विक्री किंमत किती झाली 700, म्हणजे नफा किती झाला 200. मला शेकडा नफा पाहिजे, मी काय करणार सांगा. 200 भागिले 500 का तर खरेदी किंमत गुणिले 100. ह्या 200 गेल्या 5 के 5 5 20, 40% नफा. बरोबर ना, 40% नफा. आता मी रिव्हर्स प्रश्न विचारतो. मी खरेदी किंमत 500 आहे आणि मी विकलं 300 ला. बघा खरेदी किंमत किती आहे 500. बघा खरेदी किंमत 500 आणि विक्री किंमत 300, म्हणजेच माझा तोटा झाला का नफा झाला. तोटा किती झाला 200. आता मला शेकडा तोटा पाहिजे. शेकडा तोटा कसा करणार. 200 वरती येणार आपल्याला सूत्राप्रमाणे डिवाइड बाय काय येणार 500 का तर खरेदी किमतीवर. शेकडा नफा अथवा तोटा हा नेहमी कशावरती काढला जातो खरेदी किमतीवर. खरेदी किंमत किती आहे 500 गुणिले 100. 200 गेला 5 20, 40% काय झाला हा तोटा झाला. लक्षात आलं का सगळ्यांच्या. प्रश्न लिहून घ्या. एक पुस्तक दुकानदाराने 500 रुपयाला खरेदी करून 800 रुपयाला विकल्यास त्याला किती टक्के नफा झाला. डायरेक्टली नफा काढा. नफा किती झाला. त्याची खरेदी किंमत किती होती 500, विक्री किंमत किती 800, म्हणजेच नफा किती. विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजेच 800 वजा 500 म्हणजे किती रुपये 300 रुपये नफा झाला. पण मला 300 नफा निव्वळ नफा नको आहे, मला शेकडेवारी मध्ये पाहिजे शेकडा नफा. पण शेकडा नफा बरोबर आपलं सूत्र काय सांगते नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. नफा किती झाला 300. 300 छेद खरेदी किंमत 500 गुणिले 100. 0 ला 2 0 गेले 5 गेले 5 5 सक्क 30 आणि 1 0 म्हणजे 60% काय झाला नफा. 60% नफा. ठीक आहे. पुढचा प्रश्न घ्या. आता व्यवस्थित सॉल्व्ह करायचं. एका वस्तूची खरेदी किंमत 10,400 रुपये आहे. एका वस्तूची खरेदी किंमत 10,400 रुपये आहे व विक्री 5,200 रुपये आहे. तर त्या व्यवहारामध्ये किती टक्के नफा अथवा तोटा झाला. इथं काय फक्त बघायचं आहे उत्तर काढायचं आहे. दिसतंय तिथं काय किती टक्के झाले ते 50% डायरेक्ट करते कारण त्याच्या निम्मीच रक्कम मिळाली ना त्याला. डायरेक्ट 50% तोटा झाला. ठीक आहे. पुढचा प्रश्न घ्या. समजलं असणार आहे का. ते 10,400 ला घेतला होता बरोबर ना. 10,400 मात्र त्याने विकताना कितीला विकला 5,200 म्हणजे त्याच्या निम्मत दिसायला लागले ना. म्हणजे 50% रक्कम म्हणजे 50%ला 50% तोटा 50%ला विकला म्हणजे 50% तोटा त्याला सहन केला. पुढचा प्रश्न घ्या. आता व्यवस्थित सॉल्व्ह करायचा. जरा मी डेप्थ मध्ये पुढचे एक्झाम्पल देते. एका खुर्चीची विक्री किंमत म्हणा
एका खुर्चीची विक्री किंमत 1650 रुपये ठेवल्यामुळे 1650 रुपये ठेवल्यामुळे 10% नफा झाला. 10% नफा झाला. तर त्या खुर्चीची मूळ किंमत किती? तर त्या खुर्चीची मूळ किंमत किती आणि ती खुर्ची 20% नफ्याने विकल्यास आणि ती खुर्ची 20% नफ्याने विकल्यास विक्री किंमत किती? 20% नफ्याने विकल्यास विक्री किंमत किती? सर्वांनी लक्ष द्या. मी सोडवून देतो पहिल्यांदा. हे जे मगाशी आपण एक्झाम्पल सोडवले का आपण निवडणुकीचे वगैरे त्या टाइप मध्ये आहे. अगदी सोपं आहे. हे जर समजलं आताचं एक्झाम्पल तर तुम्हाला मागची सगळी एक्झाम्पल सुटणार आहेत. लक्षात ठेवा. बघा कसं सोडवायचं आहे. पहिलं वाक्य वाचा. काय दिले त्यांनी? पहिलं वाक्य एका खुर्चीची विक्री किंमत दिल्या. बघा जे दिलंय ते लिहून घेऊया आपण. विक्री किंमत किती दिल्या? 1650 रुपये. ओके. 1650 ही विक्री किंमत आहे. खरेदी किंमत याच्यापेक्षा काही कमी असणार. नफा विचारलाय. नफा काय तो बघायचे. पुढे काय दिले? 1650 ला विकल्यामुळे 10% नफा झालाय. बरोबर आहे का? म्हणजे याचा अर्थ तुमची जी खरेदी किंमत असणार आहे ती कमी असणार आहे ह्याच्यापेक्षा. म्हणजे समजा मी जर खरेदी किंमत X मानली. बरोबर आहे का? बघा X वरती मला 10% नफा आहे. याचा अर्थ काय झाला? 110% रक्कम ही 1650 झाली का? कारण का टोटल X म्हणजे 100% आणि त्याच्यावर 10% नफा म्हणजे 110 झालं का? 110% टोटल रक्कम म्हणजेच X च्या 110% बरोबर किती मिळालं मला? 1650. लक्षात येते का? बघा कशी मांडणी करतोय. म्हणजे X म्हणजे कोण आहे? खरेदी किंमत. आता बघा 1 0 ला 1 0 गेला. 11 5 होते. 11 1 11 11 1 11 5 उरलं 55 11 पंचे 55 आणि 1 0 आणि इथला 1 0 ना. म्हणजे X बरोबर किती मिळालं? X म्हणजे खरेदी किंमत माझी 1500 मिळाली का? बघा मी का 110% केले मिळाले का? खरेदी किंमत X मांडली. त्यांनी सांगितले की विक्री 1650 ला केल्यामुळं मला 10% नफा झालाय. म्हणजेच माझे टोटल रक्कम X ची 110% झाली ना की. म्हणजे बघा किती झालं? X बरोबर 1500 रुपये झाले. आता ही खरेदी किंमत मिळाली. पण त्यांनी पुढे जाऊन अजून प्रश्न विचारलाय. तर त्या वस्तूची 20% नफा पाहिजे असेल का? असं दिलंय का? त्या वस्तूवरती 20% नफा पाहिजे असेल तर त्याची विक्री किंमत किती? मग 1500 च्या 20% म्हणजे किती येणार? 1500 च्या 120% येणार का? 1500 च्या 120% बरोबर. ह्या 2 शून्याला 2 शून्य गेल्या. 15 दुनी 30. 15 1 15 3 18 आणि 1 0 म्हणजे 1800 रुपये आपल्याला विकायला पाहिजे. लक्षात येते का? फक्त व्यवस्थित सिस्टमॅटिक करा. तुम्हाला उत्तर मिळून जाते. चुकले का काय? बघा 15 हे बघा बरोबर. 15 दुनी 30 हा 0 3 15 1 15 3 18 बरोबर 2 0. फक्त काय करायचं बघा समजून घ्या त्याच्यामध्ये काय दिलंय ते की तुम्हाला खरेदी किमतीवरती 10% नफा झाला त्यामुळे 110 घेतला आपण आणि इथं आपल्याला खरेदी किंमत मिळाली त्याच्यावरती आपल्याला 20% पाहिजे होतं म्हणून त्याच्या 120% केलं. लक्षात आले? पुढचा प्रश्न घ्या. सेम घ्या. एका घड्याळाची विक्री किंमत 10,800 रुपये आहे. एका घड्याळाची विक्री किंमत 10,800 रुपये आहे. तेव्हा त्यावर 25% तोटा होतो. आता नीट व्यवस्थित प्रश्न समजून घ्या. तेव्हा त्यावर 25% तोटा होतो. तर घड्याळाची खरेदी किंमत काढा. तर घड्याळाची खरेदी किंमत काढा. काढता येते का? तर घड्याळाची खरेदी किंमत काढा. एका घड्याळाची विक्री किंमत केली तुम्हाला 10,800 ना. 10,800 त्याच्यावर किती टक्के तोटा होतोय? 25%. म्हणजे X चे किती टक्के तुम्ही घेणार ती? X च्या 75% घेणार ना. कारण का 25% तोटा झालाय. म्हणजे दिलेली रक्कम ही X च्या 75% असणार आहे. म्हणजेच बघा तुमची विक्री किंमत आहे आता सध्याची 10,800. 10,800
आता 10,800 विक्री किंमत आहे, मात्र याच्यामध्ये मला 25% काय झालाय, तोटा झालाय. 25% तोटा याचा अर्थ ही रक्कम मिळाली ती X च्या किती टक्के असणार आहे टोटल रक्कम, ती 75च ना, कारण 25% तोटा होऊन मिळालेली रक्कम आहे. म्हणजे माझ्या मूळ किमतीच्या 75% रक्कम ती असणार आहे. म्हणजेच X मी काय म्हणलं, खरेदी किंमत मांडली, म्हणजेच X च्या 75% रक्कम कुठली आहे, 10,800. हा 2 शून्य इकडे गेल्या, X बरोबर 10,800 गुणिले 100/75. 25 चौक 100, 25 त्रिक 75, 3 एके 3, 3 त्रिक 9 आणि 3 संक 18. 36 गुणिले 4 3600 ना, 3600 गुणिले 4 किती येते, 100 आणि हे डबल शून्य, म्हणजे 14,400 ही खरेदी किंमत झाली बघा. आता तुम्हाला ह्याच्यावरून जर पुढचं काय विचारलं की बाबा आम्हाला जर 20% नफा पाहिजे असेल तर कितीला विकावी, 30% नफा पाहिजे तर कितीला विकावी, किंवा 5% तोट्याने विकायची असेल तर कितीला विकावी, तर काढता येईल तुम्हाला, त्याच्यावरती डिपेंड असणार तुम्हाला. ठीक आहे, पुढचं फक्त